मला जगाचा नकाशा माहित नाही, मला माहित नाही ऑस्ट्रेलिया कुठे आहे, न्यूझीलंड कुठे आहे, भारत कुठे आहे आणि आफ्रिका कुठे आहे आणि अमेरिका कुठे आहे. पण मला हे नक्कीच माहिती आहे कान कुठे असतात, नाक कुठे असतं, डोळे कुठे असतात. की माणसाला बरोबर केलं जग आपोआप बरोबर झालं. मित्रांनो, या विश्वाला आपल्याला जर काही आदर्श म्हणून द्यायचा असेल, या विश्वाला जर आपल्याला काही बनवायचं असेल, घडवायचं असेल, तर ते काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता मित्रांनो. बस प्रोफेशनल आहे जो या पृथ्वीवरती, या भारतामध्ये तो जिवंत आहे आणि तो जर तशाच श्रद्धास्थानाने, त्याच आत्मीयतेने आणि त्याच रिस्पेक्टफुली जर तुमच्याकडे पाहायचा असेल तर तुम्हाला तो जिवंत ठेवावा लागेल. वेगवेगळे आयाम, वेगवेगळे पहिलू, वेगळे विचार, वेगळ्या गोष्टी डेव्हलप करायला लागतील आणि त्यासाठी आजची कार्यशाळा. त्यासाठी हे तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रशिक्षण आहे. आपण आपले आयाम, आपले वलय जेव्हा आपण मोडू आणि आपण जेव्हा बाहेर येऊ, आपण जेव्हा ती नेट फाडू, तेव्हा ऑरेंज मधनं सुद्धा आपल्याला कोकोनट खायला मिळेल. त्या ऑरेंज मधनं सुद्धा आपल्या तहान भूक भागवणारे वेगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील आणि जेव्हा ते आपल्याला मिळतील तेव्हाच आपण त्या समाजाला देऊ शकू. खरं कॅरेक्टर, खरी कसोटी शिक्षक म्हणून, समाजाचा एक महत्वाचा भाग म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आपली खरी कसोटी आज आहे. आताच मी सांगितलं, शिक्षक हा आदर्श पेशा आहे. शिक्षक म्हणजे समाजामधलं एक महत्वाचं स्थान आहे. शिक्षक म्हणजे एक आदराने, विश्वासाने तुमच्याकडं आपल्या एक पोटचा गोळा 4, 5, 6, 7 वर्षाचा तुमच्या हातात स्फूर्त केलेला असतो. जसं आपण वर जातो मित्रांनो, तसं आपल्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही दिसत असतात. लोक आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहत असतात. वर जाणं सोपं नाहीये. जरी तुम्ही पाहिलं, कडुलिंबाच्या झाडाला कोणी दगड मारतोय, पण आंब्याच्या झाडाला मारतोय की नाही? त्याचा रस आहे चांगला, त्याचा गोडवा आहे चांगला आणि ते आंबही चांगलं. तुमच्या जीवनातलं खरं डेस्टिनेशन आहे प्रत्येक मुलाला तुमच्यापेक्षा खूप चांगलं, खूप कर्तृत्ववान, देशासाठी घडवणं आणि त्याला जगवणं, चांगला व्यक्ती बनवणं, आदर्श व्यक्ती बनवणं, हे तुमचं आणि आमचं ध्येय आहे. ती आपली डेस्टिनेशन आहे. एखादं प्राइज मिळालं, एखादा पुरस्कार मिळाला, एखादं नॉमिनेशन मिळालं म्हणजे आपण जिंकलो असं नाहीये. ही लढाई आपल्याला शेवटपर्यंत लढायची. आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला म्हणजे मी परत शाळेत वर्गावरती शिकायला जाणार नाही असं नाही होत मित्रांनो. जावंच लागतं. आपल्या भूमिका, आपले विचार नवीन अवगत करावेच लागतात आणि आपल्याला पुढे जावं लागतं. तेव्हाच राष्ट्र निर्मिती होत असते. तर मित्रांनो, मला हे सांगायचं इथं की आदर्श म्हणून घडणं एकदाच नसतं. आदर्श म्हणून घडणं हे रोज झालं पाहिजे. आपल्या कृतीतून, आपल्या वृत्तीतून, आपल्या चालण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या प्रत्येक गोष्टीमधनं एक आदर्श शिक्षक हा समाजापुढे आला पाहिजे. सक्सेस साठी आज तुम्हाला कोणी टाळ्या वाजवेल का? काल मिळाल्या एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आज तुम्हाला कोणीतरी टाळ्या वाजवेल का? मला सांगा. नाही वाजवणार. आज मला परत चांगलं करावं लागेल, आज मला परत चांगलं काहीतरी द्यावं लागेल, आज मला परत घडवावं लागेल, आज मला परत काहीतरी नवीन चांगले उपक्रम घ्यावे लागतील आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणावं लागेल, वाचन करावं लागेल, लिखाण करावं लागेल, मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल. रात्री झोपण्यापूर्वी आजचा दिवस कसा गेला याचा विचार करावा लागेल. आणि हे जर सगळं आपण करत राहिलो तर आपला आलेख हा असा सतत वर जाणार असतो. मग रोज टाळ्या वाजतात, मग रोज आपल्याला छान असं ऐकायला मिळतं, रोज पुढे येतात, रोज आदर असतो, रोज सत्कार असतो. पण तो याचा बाय प्रोडक्ट आहे. आपलं ध्येय आहे मूल आणि विकास. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, यशस्वीता, आदर्शपणा हे एक पायरी आहे मित्रांनो. हे पायरी आहे, हे डेस्टिनेशन नाही आहे. पण ती पायऱ्या चढतच जावं लागतं. तर ते चढत जायचं असेल तर आज आत्ता सुरुवात करा. कार्य सतत चालू राहणे म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. मी स्वीकारलेलं पद, मी स्वीकारलेली शाळा, मी स्वीकारलेली मुलं ही सतत चढत्या क्रमाने पुढे कसं जातील म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि तेच खरं सक्सेस आहे. आपण आपल्याला आव्हानं देण्याची थांबवतो मित्रांनो. आपण आपल्याला आव्हानं स्वीकारायची थांबवतो आणि हे सगळं थांबवल्यामुळं आपली वाढ खुंटते आणि आपण जिथं आहोत, जितके आहोत त्याच्यामध्ये आपण समाधानी राहतो. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर चॅलेंजेस स्वीकारावे लागतील. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागेल, त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आपण नेहमी उदाहरण देतो, आपल्या मुलांना देतो, बायकोला देतो, मित्रांना देतो, मी काल काय होतो आणि मी आज काय आहे. मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय, मी आज हे आहे आणि मी उद्या काय असणार आहे. हे ज्या दिवशी आपण स्वीकारू त्याला चॅलेंजेस स्वीकारणं म्हणतात आणि ते झालं पाहिजे जर आपल्याला आयुष्यात आदर्श म्हणून दीर्घकाळ टिकायचं असेल तर. तुमच्या सर्वांचा आभारी आहे. हे मोटिवेशनल स्पीच नक्कीच तुम्हाला काहीतरी देऊन जाईल.
तुम्ही इथे जे काही घेताल ते तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या स्नेही शिक्षकांमध्ये नक्कीच रुजवताल ही अपेक्षा करतो. विश यू मोस्ट अँड मोर, विश यू मोस्ट अँड मोर. थँक्यू व्हेरी मच.